नमस्कार मंडळी. बऱ्याचदा आपण घरी ढोकळा करतो, पण तसा तो स्पॉन्जी किंवा जाळीदार होत नाही. खाताना त्याचे घास घशात सुद्धा अडकले जातात. मग आता ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर नेमका ढोकळा करायचा कसा? तर आता तुमच्यासाठी मी ढोकळा करणं एकदम सोपं करून टाकलेलं आहे. तुमच्यासाठी मी 1 किलोच्या प्रमाणासहित ढोकळा प्रीमिक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. हे प्रीमिक्स वापरल्यानंतर तुम्ही अगदी 10 मिनिटात ढोकळा तयार करता येईल एवढं हे सोपं प्रीमिक्स आहे. आणि आता यामध्ये कुठल्याही डाळीचा वापर केलेला नाही. अगदी बेसन पिठापासून हे प्रीमिक्स वापरलेलं आहे. आणि तुम्हाला फक्त एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे. बेसन पीठ हे आपल्याला पॅकिंगचंच वापरायचं आहे. अगदी ते बारीक असतं आणि ढोकळ्याला रंगसुद्धा छान येतो. तर ही एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवली तर तुमचा ढोकळासुद्धा मार्केटसारखा तयार होईल. चला तर मग लगेचच हे प्रीमिक्स करायला आपण सुरुवात करूया. 1 किलोच्या बेसन पिठासाठी इथे 200 ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे. आपण जो खाण्याचा सोडा आहे तो 50 ग्रॅम इथे वापरायचा आहे. सायट्रिक ॲसिड आहे ते इथे मी 48 ग्राम वापरलेलं आहे. आता आपण जे खाण्याचं मीठ आहे त्या मिठामध्ये अजिबातही मॉइश्चर असायला नको, कारण पावसाळ्याचे दिवस सध्या सुरू असल्यामुळे. मीठसुद्धा इथे मी 50 ग्रॅम एवढं वापरलेलं आहे. आता हे मीठ जर आपण मॉइश्चर नसतील तर हे छान आपलं प्रेमिक्स स्टोअरसुद्धा केलं जातं. त्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे. आता साखर, सायट्रिक ॲसिड आणि सोडा हे तिन्ही आपण एका मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत भांड्यात. कारण तुम्ही आता म्हणाल सोडा तर बारीकच असतो, पण आपल्याला छान ही एकजीव अशी पावडर तयार करायची आहे. तर पाहू शकता एक छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर छान बारीक करून घ्यायची आहे आपल्याला. आणि तयार झालेली ही पावडरच आपण बेसन पिठामध्ये मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने ही छान बारीक करून घेतल्यानंतर छान एकजीव होईल आणि सगळीकडे एकसारखी लागली जाईल. त्यासाठी हे मिक्सरला फिरवून घेणे आवश्यक आहे. आता हे पूर्ण एक आपण त्यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत पावडर. आणि छान नंतर आपण ही चाळणीने चाळून घेणार आहोत. यामध्ये आपण मीठ सध्या घातलेलं नाही. आता एका चाळणीने छान मी हे चाळून घेणार आहे. कारण यामध्ये काही जाडसर कण असतील ते सुद्धा निघून जातील. पाहू शकता अशा पद्धतीने वर जाडसर असं राहिलेलं आहे. हे आता आपल्याला वापरायचं नाही. आणि आता आपण यामध्ये मीठ आपण टाकलेलं नव्हतं, तर आता मीठसुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे. मीठ म्हणजे आपल्याला यामध्ये अजिबातही मॉइश्चर नको, कारण हे प्रीमिक्स छान आपल्याला स्टोअर करायचं आहे त्यासाठी. तर आता यामध्ये मीठसुद्धा मी टाकून घेणार आहे आणि तुम्हाला दिलेलं हे प्रमाण जे आहे ते एकदम योग्य आहे. आता हे पूर्ण मीठसुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि आपण मार्केटसारखा जर ढोकळा करायचा आहे तर तिथेसुद्धा ते कुठल्याही डाळीचा वापर करत नाहीत. अगदी बेसन पिठापासूनच ढोकळा तयार होतो त्यांचा. तर तशा पद्धतीचंच हे प्रीमिक्स आहे. आता हे आपण छान एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. आणि याला ओला हातही अजिबातही आपल्याला लावायचा नाही. जिथे छान असं उबदार ठिकाण असेल तिथे आपल्याला हे भरणी ठेवून द्यायची आहे किंवा हवाबंद डबा ठेवून द्यायचा आहे. तर आता या प्रीमिक्सपासून ढोकळा कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सहज सोपा असा आपला हा ढोकळा तयार होईल आणि कुठलाही तुम्हाला पूर्वतयारी याची करावी लागणार नाही. तर आता या प्रीमिक्सपासूनच मी 1 वाटीभर एवढं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे. तर आता याचा आपण ढोकळासुद्धा करून पाहणार आहोत. यामध्ये आपण हळद अजिबातही वापरणार नाही आहोत. आणि तुम्हाला जर कुठला फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. यामध्ये थोडं-थोडं करत पाणी मी टाकत आहे. एकदम पाणी टाकायची आपल्याला घाई करायची नाही. आणि दुसरीकडे मी पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता परत एकदा मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि छान आपल्याला हे म्हणजे जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही, मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे कशा पद्धतीचं भिजवायचं आहे. तर पाहू शकता मी जसजसं यात पाणी टाकत आहे, हे किती हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि यावर पूर्ण पाहू शकता पूर्ण बबल्स आलेले आहेत. तर हे हे एक आपलं म्हणजे साईन आहे की आपलं ढोकळा पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर अशा पद्धतीने छान आता हे भिजवल्यानंतर यामध्ये मी पोहे खाण्याचे 3 चमचे एवढं तेल टाकणार आहे. यामुळे खाताना ढोकळा घशामध्ये अडकला जात नाही. आणि परत एकदा छान हे मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण पाहू शकता इतपत हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे. अति पातळ तुम्ही जर केलं जास्त प्रमाणात तर ढोकळा तर फुगेल, पण तो नंतर असा चिकट तयार होईल. तर हे टाळायचं असल्यास तुम्हाला इतकंच ते पातळ तयार करायचं आहे. एका प्लेटला छान तेल लावून घेतलेलं आहे. ही ढोकळ्याचीच प्लेट आहे आणि त्यावर पूर्ण भिजवलेलं मिश्रण मी टाकून घेत आहे. 10 मिनिटे छान वाफवून घेणार आहे. तर 10 मिनिटानंतर पाहूया आपला ढोकळासुद्धा आता झालेला आहे. एक टूथपिक टाकून पाहते. पहा किती क्लीन निघालेली आहे टूथपिक. तर आपला ढोकळा आता थंड करून घेऊया आणि नंतरच आपण डिमोल्ड करूया. तर आता आपण हा ढोकळा
गार झाल्यानंतरच कट करायचा आहे. एकदम गरम तुम्ही कापायला गेलात तर तो ढोकळा व्यवस्थित निघणार नाही. तर सुरुवातीला त्याच्या कडा छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतरच तो डिमोल्ड करायचा. तर अगदी सहजपणे तो वेगळा होतो. तर पाहू शकता रंगसुद्धा ढोकळ्याला किती छान आलेला आहे. अजिबातही हळद किंवा फूड कलरचा वापर केलेला नाही मी इथे. तर आता तुम्हाला जवळून दाखवत आहे. पहा ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे. जेवढा मी दाबत आहे तेवढाच तो परत त्याच्या जागेवर येत आहे. आता याच्या कडा पूर्ण आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत चारही बाजूनी, म्हणजे याचे चौकोन छान कापल्या जातील. तुम्हाला जर कडा कट करायच्या नसतील तर तुम्ही तशाही कट केलात तरीही चालेल. आणि मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. चारही बाजूनी पाहू शकता किती ढोकळ्यावर जाळी छान पडलेली आहे. अगदी मार्केटसारखा दिसत आहे ना आपला ढोकळा. आणि पहा मी दाबूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. जितका दाबत आहे परत ढोकळा त्याच्या जागेवर येत आहे. तर यावर आता तडका देऊन घेऊ या ढोकळ्यावर. त्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. हिंग अगदी ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकता. आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता तळून घेतल्यानंतर अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहोत. 1 वाटीसाठी इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी वापरणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. आता यामध्ये पोहे खाण्याचे 4 ते किंवा 5 पण 5 चमचे इथे पुरेशी आहे साखर. तर तुम्ही जर कमी गोड खात असाल तर 4 चमचे टाकले तरीही चालेल, पण इथे 5 चमचे साखर ही पुरेशी आहे, कारण ती सायट्रिक ॲसिडचा आंबटपणा बॅलन्स करणार आहे. त्यासाठी तुम्ही इथे 5 चमचे साखर जरूर वापरा, पोहे खाण्याचे जे आपले चमचे असतात त्याने मोजून. तर आता तयार झालेला तडका आपण या ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. तर इथे कुठलाही जो आपण फूड कलर किंवा हळदचा वापर केलेला नाही, तरीही ढोकळ्याचा रंग तुम्ही पाहू शकता. आणि इथे हळद जी आपण असते ती हळद अजिबातही वापरायची नाही, कारण हळदमुळे ढोकळ्यावर लाल असे स्पॉट येऊ शकतात. त्यामुळे हळदचा वापर इथे अजिबातही करायचा नाही. आवडत असल्यास तुम्ही फूड कलर घालू शकता, पण मी इथे कशाचाही वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने हे प्रीमिक्स तयार करून तुम्ही छान 3 महिने स्टोअर करू शकता. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.